फक्त आई वडिलांनी आयफोन घेऊन दिला नाही म्हणून एक मुलगा डोंगरावरून उडी मारायला गेला. त्याला वाचवताना त्याच्या वडिलांचा सुद्धा तोल गेला आणि यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पाहिल्यानंतर आईने सुद्धा डोंगरावरून उडी मारली आणि तिचा सुद्धा जागीच मृत्यू झाला. आज दिवसभर संभाजीनगरमधली ही घटना तुम्ही सगळ्यांनी पाहिली असेल. पण यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतोय, की फक्त एका क्षुल्लक कारणावरून त्या मुलाने जीव देण्याचा विचार का केला? त्यामागे सायकॉलॉजीमधील एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे लो फ्रस्ट्रेशन टॉलरन्स. म्हणजे जर का एखादी गोष्ट आपल्याला मिळाली नाही किंवा परिस्थिती आपल्या विरोधात गेली किंवा आपल्याला नकार मिळाला, तर ही गोष्ट सहन करण्याची क्षमता अशा लोकांमध्ये खूपच जास्त कमी असते. अशा प्रकारची सवय मुलांमध्ये लहानपणापासूनच विकसित होते. काही मुलं लहानपणापासून हट्टी असतात. त्यांना आई-वडिलांनी सर्व गोष्टी दिलेल्या असतात. त्यामुळे त्यांना नाही ऐकण्याची सवय नसते आणि अचानक जर का त्यांना कोणी नाही म्हटलं किंवा त्यांच्या मनासारखी गोष्ट नाही झाली, तर त्या गोष्टीचा त्यांना खूप जास्त त्रास होतो. त्यांना राग येतो. त्यांच्या मनामध्ये अशी तीव्र भावना होते, की आपल्या मनासारखं होत नाहीये, म्हणजे आपल्याला काहीतरी मिळत नाही आणि ते हट्टी बनतात आणि हट्टीपणा केल्यानंतर अशा प्रकारचं टोकाचं पाऊल उचलण्याचा ते प्रयत्न करतात. त्यामुळे आपल्या मुलांचे हट्ट पूर्ण करताना त्यांना नाही या शब्दाची जाणीव पण राहू द्या. तुम्हाला काय वाटतंय? मुलांचा प्रत्येक हट्ट पूर्ण करणं म्हणजे प्रेम असतं का? त्यांना लहानपणापासूनच नाही या शब्दाची सवय लावायला हवी का? कमेंटमध्ये नक्की सांगा.